तर श्री स्वामी समर्थ. आज होता आपल्या कंटेंट क्रिएशन चॅलेंजचा 10वा दिवस आणि ना आज सकाळी मस्तपैकी जेवण वगैरे बनवून घेतलं. त्यानंतर बाकीची पण कामे आवरली आणि जे काल मी गहू वाळू घातले होते ना, तेच आज इकडे चाळायला घेतले होते. मी तर गहू चाळत होते, पण आरूची मात्र आहे ना खूप जास्त मस्ती चालू होती. म्हणलं चला ही खेळते तर वापर्यंत आहे ना आपलं चाळणं पण होऊन जाईल. आणि त्यानंतर माझं आहे ना दुपारपासून ते संध्याकाळपर्यंत तेच काम केलं, त्यामुळे बाकी काही करणंच झालं नाही. आणि आरूनं खूप जास्त अवतार खराब केला होता ना, त्यामुळेच ना तिचं इकडं आवरून घेतलं. आणि ना संध्याकाळी छोटीशी भूक लागली. म्हणलं चला आपण पटकन होणार काहीतरी करू. मग काय म्हणलं चला ढोकळा भरपूर दिवस झाले खाल्लेच नाही. मग काय पटकन आहे ना ढोकळ्यासाठी इकडे तयारी करायला घेतली. तर एक वाटी बेसन पीठ घेतलं. त्यानंतर त्यात थोडीशी हळद, मीठ आणि थोडीशी साखर टाकून आहे ना मस्तपैकी त्याचं मिश्रण करून घेतलं. आणि हे मिश्रण आहे ना 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवून दिलं. म्हणजे कसं तर ते छान भिजतं. आणि तोपर्यंत आहे ना इकडं पण बाकीची तयारी करायला घेतली. ते म्हणजे लगेच आहे ना इडलीच्या भांड्यात पाणी टाकून त्याला पण गरम व्हायला ठेवून दिलं. आणि त्यानंतर एका पातेल्याला तेलाने ग्रीस करून त्यात ते पण गरम व्हायला ठेवून दिलं. म्हणजे कसं गरम पातेलं असेल ना तर लवकर पीठ फर्मेट होतं. आणि मग आपलं पीठ पण रेडी होतं. त्यात आहे ना अर्धा चमचा सोडा घातला आणि ते पण छान मिक्स करून घेतलं. तुमच्याकडे जर इनो असेल तर तुम्ही इनो पण टाकू शकता. आणि मग मी सोडा वगैरे टाकला आणि त्याला छान मिक्स करून परत त्या गरम झालेल्या भांड्यामध्ये टाकून दिलं. आणि त्याच्यानंतर आहे ना माझ्याकडून ना खूप मोठी चूक झाली. काय झालं ना ते पुढे सांगते. 10 ते 15 मिनिटांनंतर आहे ना आपला ढोकळा मस्तपैकी शिजून तयार झाला का नाही हे बघण्यासाठी ना मी एकदा चेक करून बघितलं. तेव्हा थोडासा बाकी होता. पण त्यानंतर एक 2-3 मिनिटं राहून दिलं आणि त्यानंतर लगेच आपला ढोकळा शिजून मस्तपैकी तयार झाला. आणि त्याला आहे ना थोडं गार होण्यासाठी साईडला ठेवून दिलं. आणि त्याच्यानंतर इकडे फोडणीची तयारी करून घेतली. आणि तुम्ही ढोकळा बघू शकता किती छान शिजला होता. आणि तुम्हाला सांगू काय चूक झाली तर माझं ना स्टोरेजचा प्रॉब्लेम येत होता, त्यामुळे ना मी काही क्लिप्स डिलीट करत होते. पण त्या करता करता ना माझ्याकडून याच्या ज्या पुढच्या सगळ्या क्लिप्स होत्या ना त्या सगळ्या डिलीट झाल्या. आणि खूप नंतर पश्चाताप झाले की आपण घाईघाईमध्ये काय करून टाकलं. पण असो आता जे झालं ते